खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याचा प्रतिकार केला. एका बाजूने त्यांनी त्या ठिकाणी कंप्लेंट केली तर त्या ठिकाणी कंप्लेंट त्यांची घेतली गेली. अरुण काळेच्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी बोलायची आवश्यकता नाहीये. अरुण काळे काय आहे त्या जुना भागामध्ये, त्या जुना परिसरामध्ये त्याला मानणारा किती वर्ग आहे. अरुण काळे रात्र आणि दिवस त्या ठिकाणी जनतेच्या कामामध्ये व्यस्त असतो. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी एखाद्या अनुसूचित सरकार काढला तर सर्वप्रथम त्या ठिकाणी एखाद्या आमदाराला किंवा खासदाराला किंवा माजी आमदाराला किंवा कुठल्या कार्यकर्त्याला फोन सांगता जुन्या भागातून या पोलिसाच्या मार्फत त्या ठिकाणी अरुण काळेला बोलवलं जातो आणि त्या ठिकाणी प्रकरण त्या ठिकाणी मिटवलं जातं. ही वस्तुस्थिती या ठिकाणी. म्हणून अरुण काळेवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. म्हणून त्या ठिकाणी आदरणीय यांचे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांनी अजिंठा चौफुलीवर त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं आणि रस्ता रोको आंदोलन करीत असताना आदरणीय दादांनी त्या ठिकाणी एक शब्द त्या ठिकाणी वापरलं की हे सिल्लोड शहर पाकिस्तान होत चाललं. दादांनी सिल्लोड शहर पाकिस्तान झालं हे म्हणलं नाही, सिल्लोड शहर पाकिस्तान सारखा होत चालला अशा पद्धतीचा शब्द वापरला. म्हणून अब्दुल सत्तानी आणि त्यांनी केल्या चपालाने त्या ठिकाणी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निषेध मोर्चा त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या एकत्याने त्या ठिकाणी काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न. मी या ठिकाणी तुम्हाला एकच प्रश्न विचारायला आलोय आणि एकच प्रश्न विचारतोय की आदरणीय दादांनी जे सांगितलंय ते खोटं आहे का चूक आहे. दादांनी हे सांगितलं की सिल्लोड शहर पाकिस्तान सारखी स्थिती या सिल्लोड शहरामध्ये होत आहे हे दादाने त्या ठिकाणी सांगितलंय आणि मीही सांगतो की या सिल्लोड शहरामध्ये पाकिस्तान सारखी स्थिती त्या ठिकाणी निर्माण होती. त्याचं कारण हिंदू भागामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला चिखलामध्ये जावं लागतं. आमच्या मुस्लिम भागामध्ये गेलात तर तुम्हाला सिमेंट रस्त्याच्या भागामध्ये जावं लागतं. हिंदू भागामध्ये त्यांच्या घरासमोर किंवा त्यांच्या दुकानासमोर त्या ठिकाणी भिंती बांधण्याचं काम करताय. ज्या व्यापाऱ्याने आयुष्यभर एक एक रुपया त्या ठिकाणी जमा केला, त्यांनी दुकान घेतली, प्लॉट घेतलं, त्यांनी घर बांधलं, 5-10 कोटी रुपयाच्या किमतीच्या समोर त्या ठिकाणी तुम्ही भिंत बांधणीचा पाप त्या ठिकाणी केलाय आणि आदरणीय दादांनी जे सांगितलंय ते खरंय. माझं त्याला समर्थन आहे. दादा जे म्हणलंय त्याला तुमचा समर्थन असेल तर तुम्ही हात वर करून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. दादा जे म्हणले त्याला तुमचं समर्थन आहेत का? दादा जे म्हणले तुम्हाला त्याचं समर्थन आहेत का? ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी 15 वर्षापासून या तालुक्याचा आमदार त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय. आज तालुक्याची परिस्थिती तुम्हाला माहित आहे. त्याचे ठेले चपले त्या ठिकाणी काम करतायत. 3-3 महिन्यामध्ये तो रस्ता करतोय. डांबरीचे खड्डे तालुक्यामध्ये कुठं येतात तुम्हाला डोळे लावून त्या ठिकाणी जाता येत नाही. सगळ्या ठिकाणी खड्डे त्या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी झालेले आहे. हा महाराष्ट्रभर या ठिकाणी राजा म्हणतोय, हा महाराष्ट्रभर आपला मंत्री म्हणतोय, पण मंत्रिमंडळाच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास त्या ठिकाणी केलेला नाही. जो कोणी केला असेल त्या कामामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे हे मला सांगायची गरज नाही. तुमच्या गावामध्ये जे बी ठेकेदार त्या ठिकाणी कामं करतात त्या अर्धे त्याचे नातेवाईक अर्धे त्याचे चेहरे चपेले तुम्हाला पाहिजे. 17 ठिकाणी मला सांगायची आवश्यकता नाही. तिथं आप्पा बसलेले सगळे नेते मंडळी बसलेले. अब्दुल सत्तार हा धोकेबाज. त्यांनी एका माणसाला धोका दिला. अरे त्यांनी कुंजराव अग्रवाल असतील या गावाचे पहिले सरपंच ग्रामपंचायत सदस्य झाला त्याला त्यांनी धोका दिला. माणिकराव दादा पलटकरांनी त्याला त्या शहराचा नगराध्यक्ष केला. माणिकराव दादा पलटकरांना धोका दिला. तरी दिला आप्पा रंगनाथ काळेंनी त्याला विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान केलंय. त्याला धोका दिलाय. दिला नाही धोका. अरे रामकृष्ण बाबा असतील, नितीन पंतचे वडील असतील, जो मंत्री होतो जो मुख्यमंत्री होतो त्याची वाहवा करतो. अशोक चव्हाणच्या नावानं त्यांनी वाहवा केली. माझा भाऊ आहे म्हणला. विलासराव देशमुखच्या नावानं भाऊ चर्चा केली. माझा भाऊ आहे. जो मुख्यमंत्री होतो त्याला माझा भाऊ म्हणतो. उद्धव ठाकरेंची आमच्या उद्धव ठाकरेंच्या पत्नी त्याला बहीण मानलं होतं. तिथून साडी घेऊन जात होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. कमी गेले. अरे आता काय झालं 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही त्याला बहीण मानलं होतं. त्याच्या नवऱ्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये तुम्ही त्या ठिकाणी विश्वासघात केला आणि पुन्हा आता तुम्ही एकनाथराव शिंदे साहेबांची वाहवा त्या ठिकाणी करू लागले. पण तुम्हाला ही सांगतो की हा एकनाथराव शिंदे साहेबांना कधी सोडून जाईल त्याचा पत्ता नाही. कारण की याच्या रक्तामध्ये धोकेबाज केलेला आहे. हा प्रत्येक माणसाला धोका देतो. या तालुक्यामध्ये इमान करतो. बंडू काळे असतील, बंडू काळेच्या नावाला त्या ठिकाणी तुला आमदार करतो म्हणून त्याचा पैसा त्या ठिकाणी लुटण्याचं काम केलं. भावनापती लोकांचे असतील तुला आमदार करतो म्हणून त्याचा पैसा लुटण्याचं काम केलंय. जो पैसावाला असतो त्याला आमदार करतो, त्याचे पैसे लुटतो आणि अशा पद्धतीचे धोकेधडी करण्याचं काम या ठिकाणी आपण सत्तानं केलंय. आज त्याचे छेडे चपेडे अनेक पद्धतीने या ठिकाणी
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले असतील, तुम्ही बँकेचे चेअरमन झाले असतील, तुम्ही पंचायत समितीचे सभापती झाले असतील, मग तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला तुमच्या गावामध्ये सुद्धा नारळ फोडाचा अधिकार असून सत्तांना दिलेला नाहीये. तुम्ही कार्यकर्ते नाहीये, तुम्ही कसे खुळा म्हणून वापरताय. आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या तालुक्यामध्ये होता, जिल्हा महाजन, तो स्वतः त्याच्या गावामध्ये नारळ फोडू शकत नाही. अर्जुन गाळे स्वतः नारळ फोडू शकत नाही. हे त्याचे कार्यकर्ते नाहीये. जेव्हा मोठे मोठे पदं द्यायचं काम पडत त्यावेळेला त्याच्या घरामध्ये होतो. सूतगिरीचा अध्यक्ष त्या ठिकाणी केला. अरे सूतगिरीचा अध्यक्ष तू केला तर तू समितीच्या ऐवजी एखाद्या मराठा माणसाला त्या ठिकाणी सूतगिरीचा तू अध्यक्ष करायला पाहिजे होतं, तू केला नाही. नगराध्यक्षपदी तुम्ही आतापर्यंत घरामध्ये केलंय, तुम्ही दुसऱ्या माणसाला कधी तुम्ही संधी या ठिकाणी दिलेली नाहीये. अनेक प्रकारचे घरामध्ये त्यांनी गेलंय. आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांचे घराचे लोक या ठिकाणी येतील, याची कुठल्या प्रकारची आता शंका राहिलेली नाहीये. आपण माहित आहे प्रत्येक तालुक्याला वाटतं की आपण सत्ता निवडून येतोय, पण निवडून कसा येतोय? 27,000 मतं बोगस घालतायत. ज्यांचं नाव अजिंठ्यामध्ये, त्यांचे नाव सिल्लोडमध्ये, ज्यांचं नाव डोंगरगावमध्ये, त्यांचं नाव सिल्लोडमध्ये, काही भोकरदांचे नावं त्या ठिकाणी घालते. आणि तुम्हाला माहित आहे की या निवडणुकीमध्ये 10 ते 12,000 मतं बोगस मतं त्या ठिकाणी रद्द होणारे प्रत्येक गावामध्ये नोटीस आलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला आजच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला उठायचंय. अब्दुल सत्तार आता पिसाळल्यासारख्या करतोय. तुम्ही घोषणाचा प्रकरण बघितला असाल, तुम्ही जामणीचा प्रश्न बघितला असाल, अनेक ठिकाणी लोकांचा त्याला विरोध आहे. फक्त तुम्ही भटकेले आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की अब्दुल सत्तारला तुम्हाला पराभव करायचा असेल तर आतापासून तुम्हाला त्या ठिकाणी या क्षणापासून तुम्हाला रात्र आणि दिवस त्या ठिकाणी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणि या अब्दुल सत्तारच्या पराभवासाठी तुम्हाला एकत्र